नमस्कार मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे स्मिताज मोटिवेशन चॅनेलवर। आज मी आपल्यासाठी एक सत्य घटनेवरती आधारित एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे। एक नारायण नावाचा माणूस असतो। त्याच्या घरी त्याची दोन मुले, बायको आणि आई असे राहत असतात। नारायण एक अधिकारी असतात। त्यांना नेहमी बाहेरगावी कामानिमित्त जावं लागत असे। एक दिवस काय होतं, ते कामानिमित्त बाहेरगावी जायला निघतात। त्यांची आई त्यांना म्हणते, नारायणा, आज घराबाहेर पडू नकोस, कारण की आज दिवस चांगला नाहीये। परंतु नारायण हे स्वामी भक्त असतात। घरातली लोक मात्र स्वामींवरती कुठल्याही प्रकारे श्रद्धा ठेवत नसतात किंवा त्यांची भक्ती देखील करत नसतात। पण नारायण मात्र तसे नसतात। ते नेहमी स्वामींची भक्ती करत असे, त्यांची पूजा करत असे। त्यांना विश्वास होता की स्वामी नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात। त्यामुळे ते आईला म्हणतात की आई, तू घाबरू नकोस, स्वामी आहेत ना माझ्या पाठीशी, असे म्हणून ते आईचा निरोप घेऊन आपल्या कामावरती निघून जातात। काही अंतरावरती गेल्यानंतर त्यांचा एक छोटासा ऍक्सिडेंट होतो। रात्रीची वेळ असते, त्या ठिकाणी कोणीही नसतं। ते मात्र एकटे तिथे विघळत पडलेले असतात। त्यांच्या मदतीसाठी कोणीही येत नाही। एक माणूस इथे पाहतो की तिथे एक व्यक्तीचा अपघात झालेला आहे। तो पुढे येऊन पुढच्या गावामध्ये पोलिसांना सांगतो, परंतु पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। थोड्या वेळानंतर एक वृद्ध त्या पोलिसांकडे येतो आणि त्यांना सांगतो की या ठिकाणी एक अपघात झालेला आहे, तिथे तुमची गरज आहे, तिथे तुम्ही जावा। पोलीस त्या वृद्धांना नाही म्हणू शकले नाही आणि तिथून ते नारायण जिथे पडलेले असतात त्या ठिकाणी येतात। तेव्हा पाहतात तर नारायण तिथे पडलेले असतात। पोलीस त्यांना घेऊन दवाखान्यात घेऊन जातात, त्यांच्यावरती औषधोपचार करतात आणि त्यांच्या घरी नेऊन सोडतात। यावेळेस आई त्यांना म्हणते, बघ नारायणा, तुला मी सांगितलं होतं की तू यावेळेस तरी जाऊ नकोस, पण तू माझे काही ऐकले नाही। घरातलेही त्यांना म्हणत असतात की तुम्ही ऐकले नाही, त्यामुळे असं झालं। परंतु त्यांचा विश्वास असतो, त्यांना नेहमी माहिती असतं की स्वामी हे माझ्या पाठीशी असणारच आहे। त्यावेळेस पोलीस असे म्हणतात की आम्हाला एका वृद्धाने सांगितले की तुमचा इथे अपघात झालेला आहे, म्हणून आम्ही आलो। त्यावेळेस नारायणांना असे वाटते की हा वृद्ध कोण असेल, म्हणून ते मुलाला सांगतात की तो घरामध्ये जो स्वामींचा फोटो आहे तो तू घेऊन ये आणि त्या पोलिसांना दाखव। पोलीस तो फोटो पाहतात आणि म्हणतात, हाच तो वृद्ध तिथे होता, ज्याने आम्हाला सांगितले की या गावामध्ये या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि तिथे तुमची गरज आहे। असे म्हणल्यानंतर नारायणांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। त्यांच्या घरातल्यांनाही असे कळते की खरंच स्वामी त्यांच्या पाठीशी होते। त्यावेळेस घरातले म्हणतात की स्वामी जर तुमच्या पाठीशी आहे तर मग अपघात व्हायलाच नको पाहिजे होता। मित्रांनो, नियती ही स्वतःच्या कर्मानेच ठरलेली असते। त्याच्या तावडीतून कोणालाही सुटता येत नाही, पण त्याची तीव्रता कशी कमी करता येईल हे फक्त सद्गुरूच ओळखू शकतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।